श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ अमेरिकेनं इराणी युद्धनौका बुडवल्याचा दावा अमेरिकेनं केला आहे. अमेरिकेच्या पाणबुडीतून डागलेल्या टॉर्पिडोनं इराणी युद्धनौका बुडवण्यात आल्याचं अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेट यांनी सांगितलं. इराणनं या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. अमेरिकेला त्याच्या या कृत्याचा पश्चात्ताप होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे. इराणनं श्रीलंकेकडे या जहाजावरच्या सैनिकांचे मृतदेह सोपवण्याची विनंती केली आहे. भारतीय नौदलानंही या संदर्भात निवेदन जारी केलं आहे. इराणच्या युद्धनौकेनं मदतीसाठी फोन केल्यानंतर भारतानं 4 मार्चच्या मध्यरात्री लांब पल्ल्याचं सागरी टेहळणी विमान पाठवलं होतं. तसंच गरज भासल्यास हे विमान युद्धनौकेच्या जवळ मदतीसाठी तैनात करण्यात आलं होतं, असं या निवेदनात म्हटलं आहे. देश